तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं अधिकृतरित्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। मात्र यावरून विरोधकांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे। नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपात गेलेल्या प्राजक्त तनपुरे यांना भाजपनं उमेदवारी दिली। यावरून खासदार संजय राऊतांनी निशाणा साधला, तर अर्धे उमेदवार काँग्रेसकडून घेतल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे। प्राजक्त तनपुरे काल मागची निवडणूक भाजपविरुद्ध लढले, त्याच्या आधीही लढले, वर्षानुवर्ष लढले। आता प्राजक्त तनपुरे यांना भारतीय जनता पक्षानं पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामं व्हायची आहेत। मग सध्याचे आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचे, ते काय त्यांच्या मतदारसंघात विकास कामं करणार नाहीत? काय त्यांचं नाव? कर्डिले आधीच्या आमदारांनी केली नाहीत, तुम्ही होतात केली नाहीत। ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामासाठी पक्षांतर करतोय। 4 नाही 5। आता मराठवाड्यातले जे दिसतात मला, एक राष्ट्रवादीचे, एक काँग्रेसचे, दुसरं काँग्रेसचे, परभणीला कोण आहे मला समजा भाजपचं नाही आहे, पण हे तिन्ही मराठवाडले तरी बाहेरचे झालेले उमेदवार नाही। ते तर अर्धे काँग्रेसमध्ये आहेत। आता मी सगळ्या काँग्रेसवाले सांगतो, चला पूर्णच भाजपमध्ये जाऊ आणि भाजपमधून पूर्ण घेऊन आपण वापस येऊ, म्हणजे हे भाजपमुक्त महाराष्ट्र देश होऊन जाईल, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। जे काही जाते आहेत आता अर्ध्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री तर हे काँग्रेसमधूनच गेलेले आहेत। आता अर्ध्यापेक्षा अधिक आमदार भाजपमध्ये गेले, जे आपल्या काँग्रेसमधून गेलेले आहे। आता विधान परिषदेमध्ये उमेदवार जे आहेत ते तर अर्धे काँग्रेसमधूनच आहेत। त्यामुळे आता पुरीच काँग्रेस भाजपमध्ये विलीन करा आणि भाजपमधून भाजपवाल्याला ओरिजिनल हटवून टाकून ओरिजिनल काँग्रेस करा।